मराठी, ते धडक ते धडक. नमस्कार, मी सुषमा जोशी आणि आपण पाहताय जिओ मराठी न्यूज तासगाव. तासगाव आणि कवठेमहांकाळ मतदारसंघातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी तासगाव या चॅनेलला आत्ताच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरतीही नक्की क्लिक करा. ऑफर ऑफर ऑफर. तासगावच्या कैलाश इलेक्ट्रॉनिक्सची धमाका ऑफर. तासगाव येथील कैलाश इलेक्ट्रॉनिक्स मध्ये दसरा, दिवाळी तसेच पाडव्याच्या शुभ मुहूर्तावरील खरेदीवर आकर्षक भेटवस्तू, LED, फ्रीज, वॉशिंग मशीन, AC, आटा चक्की, वॉटर फिल्टर, गिझर, इस्त्री, मिक्सर, होम थिएटर, फॅन, मायक्रो ओव्हन, इलेक्ट्रॉनिक्स गॅस शेगडी यासह नामवंत कंपनीच्या इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खास सवलतीच्या दरात आणि बजाज सह HDFC, पुनावाला तसेच IDFC फायनान्सच्या सुलभ हप्त्याने मिळणारे तासगाव येथील एकमेव ठिकाण. त्वरा करा, नामवंत कंपनीच्या दर्जेदार उपकरणांच्या खरेदीसाठी कैलाश इलेक्ट्रॉनिक्सला आजच भेट द्या. संपर्क आपल्या स्क्रीनवर. पत्ता कैलाश कॉम्प्लेक्स, कैलाश सेंटर समोर, विटा रोड, तासगाव. तासगावात आमदार पडळकरांच्या समर्थनार्थ दलित महासंघ रस्त्यावर उतरलाय. यावेळी दलित महासंघाच्या मोहिते गटाने आमदार पडळकर यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घातलाय. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडलाय. आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावरील टीकेनंतर तासगाव येथे दलित महासंघ मोहिते गट प्रचंड आक्रमक झाला आहे. तासगाव येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर दलित महासंघ मोहिते गटाकडून आमदार पडळकर यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालण्यात आला. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. बघूया यावेळी दलित महासंघाचे राज्याध्यक्ष प्रशांत केदार नेमके काय म्हणाले. आज तासगाव शहरामध्ये गतचे विद्यमान आमदार माननीय गोपीचंद पडळकर साहेब यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालून दलित महासंघ मोहिते गटाच्या वतीनं एक कौतुक आणि सन्मान केलेला आहे. काल परवा आमदार जयंत पाटील साहेब यांच्याबाबत त्यांनी जे काही वक्तव्य केलं त्या वक्तव्याला आम्ही कोणत्याही पद्धतीचं समर्थन देत नाही, परंतु गोपीचंद पडळकर हे गावगाड्यातून संघर्षातून आलेलं नेतृत्व आहे. आज पूर्ण महाराष्ट्रभर, राज्यभर हे नेतृत्व नावाला आहे, चर्चेला आहे. या बहुजन नेतृत्वाची होणारी चर्चा असेल, या बहुजन नेतृत्वाचं वाढणारं नेतृत्व असेल, हे काही प्रस्थापित नेत्यांना जे मागील काही काळामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांनी मोठमोठे भ्रष्टाचार केलेले आहेत, ते प्रस्थापित नेते हे बहुजनाच्या नेतृत्वाला संपवण्यासाठी आणि बदनाम करण्यासाठी एक विशिष्ट प्रकारचं षडयंत्र रचत आहेत. सतमधल्या एका प्रकरणामध्ये गोपीचंद पडळकर साहेबांचा कोणत्याही पद्धतीचा सहभाग नसताना किंवा भाग नसताना विनाकारण त्या प्रकरणामध्ये त्यांना घेऊन बदनाम करण्याचं एक प्रकारचं षडयंत्र हे प्रस्थापित करत आहेत. आम्हाला मीडियाच्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे, गोपीचंद पडळकर हे सामाजिक कार्य सामान्य जनतेसाठी, सर्वसामान्य नागरिकांसाठी, 12 बलुतेदार समाजातील नागरिकांसाठी, समाजासाठी जपणारे एक युवा नेतृत्व आहे, जे आज धनसावती वादळ आहे. आणि या वादळाची तीव्रता इतकी जोरदार आहे की प्रस्थापितांना त्यांच्या राजकीय भविष्याची चिंता लागून राहिली आहे. म्हणून सातत्यानं हे गोपीचंद पडळकर साहेबांना त्यांच्यावर टीका करतात, यांना त्या कारणाने बदनाम करण्याचं षडयंत्र रचतात. परंतु गोपीचंद पडळकर हे अतिशय ताऊन सुला केलेलं नेतृत्व आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हे नेतृत्व देशाचं नेतृत्व होणार आहे. तरी सुद्धा आम्ही या ठिकाणी गोपीचंद पडळकर हे बहुजनाचं नेतृत्व आहे, दलितांचं नेतृत्व आहे, दलितांच्या न्याय हक्कासाठी बांधणारं नेतृत्व आहे. म्हणून त्यांच्या कार्याचं कौतुक असेल किंवा त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून आज तासगावमध्ये दलित महासंघ मोहिते गटाच्या वतीनं त्यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घातलेला आहे. आणि इथून पुढील काळामध्ये दलित महासंघ मोहिते गट आदरणीय आमदार गोपीचंद पडळकर साहेबांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील, अशा पद्धतीची जाहीर भूमिका आम्ही या ठिकाणी जाहीर करतो. जिओ मराठी, ते धडक ते धडक.